नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान फक्त वर्दीचा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण भूमिती सुरू करणार आहोत। तर भूमितीचा पहिला चॅप्टर घेत आहोत आपण वर्तुळ। तर वर्तुळामध्ये मित्रांनो, वर्तुळ कसा असते हे तर तुम्हाला माहीतच आहे, तरी मी तुम्हाला काढून दाखवतो। या पद्धतीचा असते मित्रांनो वर्तुळ। या वर्तुळामध्ये असते केंद्रबिंदू, याला आपण म्हणतो केंद्रबिंदू। या केंद्रबिंदू पासून इथपर्यंत ही जी रेषा जाते याला आपण म्हणतो त्रिज्या। काय म्हणतो? त्रिज्या। त्याच्यानंतर या लाईन पासून ही पूर्ण अशी लाईन जेव्हा येते तेव्हा आपण याला म्हणतो व्यास। तेव्हा आपण याला काय म्हणतो? व्यास। त्याच्यानंतर या इथून पासून समजा आपण एक दोरी घेतली आणि अशी गोल 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 अशी पूर्ण टाकत नेली, तर याला आपण म्हणतो परिघ। काय म्हणतो? परिघ। त्याच्यानंतर याचं जर का आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, इथं समजा आपल्याला फरशा बसवायच्या आहे या पूर्ण वर्तुळामध्ये, तर त्यासाठी आपल्याला काढायला लागते क्षेत्रफळ। काय काढायला लागते? क्षेत्रफळ। तर याला म्हणतो आपण क्षेत्रफळ। तर वर्तुळामध्ये या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत: त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ। याचे सूत्र वगैरे आहे मित्रांनो, पण सूत्र काही लक्षात ठेवायचं काम नाही। एकदम एक शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला, तेवढी फक्त लक्षात ठेवा। फक्त ह्या चार गोष्टी लक्षात ठेवा: त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ। चला तर मग बघू आपण। हे मी करतो। आता लक्षात ठेवा तुम्ही फक्त त्रिज्या, व्यवस्थित त्रिज्या, व्यास, परिघ आणि त्याच्यानंतर क्षेत्रफळ। क्षेत्रफळ, ठीक आहे। ह्या चार गोष्टी फक्त लक्षात ठेवा। आणि एक याची ट्रिक सांगतो। त्रिज्या लक्षात ठेवा तुम्ही 7, व्यास लक्षात ठेवा 14, परिघ लक्षात ठेवा 44 आणि क्षेत्रफळ लक्षात ठेवा 154। जेव्हा त्रिज्या 7 असते तेव्हा व्यास 14 असते, तेव्हा परिघ 44 असते आणि तेव्हा क्षेत्रफळ 154 असते। या चार गोष्टीवर पोलीस भरतीत प्रश्न येते। जास्त डिफिकल्ट वर्तुळावर प्रश्न येत नाही, त्याच्यानं तुम्ही फक्त या चार गोष्टी लक्षात ठेवा। आता आपण पोलीस भरतीत आलेले, माझ्याकडे एक पुस्तक आहे 216 मेगा पोलीस भरती, बघू शकता तुम्ही। यातलाच आपण एखादा प्रश्न घेऊ आता आणि त्याच्यावरच तुम्हाला मी सोल्युशन करून दाखवतो कशा पद्धतीनं सोडवा लागतं। प्रश्न बघू शकता, तुम्हाला दिसते का नाही काय माहित। प्रश्न आहे मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या 42 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आपल्याला त्रिज्या दिली 42। समजा वर्तुळाची त्रिज्या 42 सेंटीमीटर आहे, त्रिज्या आपल्याला दिली 42, तर तेव्हा क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न आहे। तर एकदम सोपी ट्रिक आहे। या 7च्या पटीतच 42 येतात, या 7च्या पटीतच 42 येतात। 7 गुणेला जर तुम्ही 6 केले तर 7 सकम 42 होते। आता हे जे 6 आले, या 6च्या वर्गाच्या पटीत क्षेत्रफळ चालते, म्हणजे 6चा वर्ग किती होते? 36। 6चा वर्ग करायचा, 6चा वर्ग होते 36 आणि 36 न या 154 गुण्याचं। 154 कशाला गुण्याचं? 36 न। 6 चौक 24, 2, 6 पंचे 30, 2 32, 3, 6 एक 6 3 9, खाली 0, 3 चौक 12, 1 3 5 15 ने
16, 3 1 3 1 4, 4 2 2 4, 6 5 15, 1 5 1 4 1 5, म्हणजे 55 44 5544 याचं येणार क्षेत्रफळ 5544. आपण काय केलं तुमच्या लक्षात आलं का? एक वेळ पुन्हा पहा. त्रिज्या आपली होती पहिले 7, हे तुम्ही लक्षात ठेवा. फक्त 7 त्रिज्या असली तेव्हा व्यास असते 14, म्हणजे 7च्या दुप्पट असते व्यास. त्याच्यानंतर परिघ असते 44 आणि 154. आता आपल्याला प्रश्नामध्ये दिलता की त्रिज्या आहे 42, तर या 7च्या किती पट 42 होतात? म्हणजे 7 सकम 42 होते. 6 पट म्हणजे 6चा वर्ग त्याच्या क्षेत्रफळ निघून जाते. 6चा वर्ग जर का केला आणि त्याला गुन्हेला 154 जर का केलं तर आपल्याला निघून जाते त्याचं वर्तुळाचं क्षेत्रफळ. अजून एक गणित सांगतो तुम्हाला समजून घे. समजा आपल्याला दिला आहे व्यास दिला आहे. समजा एका वर्तुळाचा व्यास आहे 28, एका वर्तुळाचा व्यास आहे 28, तर त्याचा आपल्याला त्रिज्या काढायची. तर हा व्यास याच्या किती पट आहे? दुप्पट. तर त्रिज्या आहे पण याच्या काय आहे? दुप्पट, म्हणजे 14. समजा व्यास 28 दिला आहे तर परिघ काढायचा आहे. तर परिघ काढायचा आहे तर व्यास झाला दुप्पट, तर परिघ पण काय राहील? दुप्पटच, म्हणजे 44. 88 44ची दुप्पट 88. त्याच्यानंतर जर का आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे, त्रिज्या दिली आहे 14, मग 14 दिली आहे तर किती पट झाली आहे? 2 पट. 2चा वर्ग किती होते? 2चा वर्ग बरोबर 4. पण क्षेत्रफळ जेव्हा काढायचं असते तेव्हा वर्गाच्या म्हणजे ज्या संख्येची पट आहे किती पट आहे? दुप्पट. 2चा वर्ग 4, तर याची करायची 154 गुणिले 4. 4 चौक 16 येते 616. म्हणजे जेव्हा जर का त्रिज्या 14 असेल तर त्याचं क्षेत्रफळ असते 616. अजून प्रश्न घेतो, एक मिनिट. आता तुम्हाला दिलं समजा एका वर्तुळाचा परिघ 88. प्रश्न लिहितो मी. एका वर्तुळाचा परिघ 88, तर त्याचा व्यास किती? व्यास विचारला. आता परिघ किती म्हणत आहे? परिघ 88 दिला आपल्याला प्रश्नामध्ये, म्हणजे हा याच्या दुप्पट आहे, बरोबर आहे. मग व्यास आपल्याला दुप्पट करावं लागेल नाही का? व्यास पण करायचा दुप्पट, म्हणजे व्यास ही 28. समजा तुम्हाला उलट दिलं, एका वर्तुळाचा परिघ दिला आहे. समजा एका वर्तुळाचा परिघ दिला आहे 22. किती दिलाय? 22. तर त्याचा व्यास किती? आता परिघ किती झाला? 22. हा 44 आहे, पण याच्या किती पट आहे? हा 0.5 पट. 0.5 पट आहे. त्याच्यानं मग व्यासही आपल्याला 0.5 पट घ्यायला लागेल. याची 0.5 पट केली तर याचं उत्तर येते 7. म्हणजे एका वर्तुळाचा परिघ 22 असेल तर त्याचा व्यास येईल 7. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीचं वर्तुळ होतं. तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. धन्यवाद.